नागपूरमध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतीची उद्या मतमोजणी होणार आहे। मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीची देखरेखही असेल। तगडा बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे। त्यासाठी मतमोजणी प्रक्रियेसाठी जे आहे ते प्रशासनाची तयारी जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे। मी सध्याला नागपूरच्या महादुरा नगरपंचायत कार्यालयात आहे आणि या ठिकाणी परिसरातील जे आहे ते स्ट्रॉंग रूम आहे आणि स्ट्रॉंग रूममध्ये अतिशय सुरक्षितरित्या या ठिकाणी ईव्हीएम मशीन मतदान पार पडल्यानंतर ठेवण्यात आलं होतं। खरं तर 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबरलाच मतमोजणी जी आहे ती अपेक्षित होती। मात्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतर जे आहे ते मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आणि उद्या 21 डिसेंबर रोजी आहे ते संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे। उद्या सकाळपासूनच या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाने जे आहे ते तिरंगी लढत जी आहे ती या ठिकाणी तयार केली होती। त्यामुळे नक्कीच एकंदरीत उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर जे आहे ते नागपूर जिल्ह्याचा निकाल काय असेल, नागपूरच्या जनतेने कोण नेमकं कोणाला दिलेलं असेल, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते। त्यामुळे नक्कीच हे एक नेत्यांना सुद्धा या निवडणुकीमधून जे आहे ते निकालावरून जे आहे ते बळ मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत काय चित्र असेल हे उद्या निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।